पुण्यात पांढऱ्या टेम्पोतून येत होता आवाज. संशय आल्याने पोलिसांनी थांबवलं अन आत असं. घटना पुणे जिल्ह्यातील खेड परिसरातली. मंगळवारी उशिराची रात्र होती. पुणे नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची ये-जा सुरू होती. रात्र वाढत चालली होती आणि रस्त्यावरची वर्दळही हळूहळू कमी होत चालली होती. याचवेळी खेड पोलीस ठाण्याचं पथक होलेवाडी परिसरात गस्त घालत होतं. पोलिसांचं लक्ष महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका टाटा टेम्पोकडे गेलं. टेम्पो तिथे का उभा आहे याचं सुरुवातीला काहीच कारण दिसत नव्हतं. मात्र पोलिसांना काहीतरी संशयास्पद जाणवलं. त्यामुळे पथकाने गाडी थांबवली आणि सावधपणे त्या टेम्पोजवळ जाण्याचा निर्णय घेतला. पोलीस टेम्पोजवळ पोहोचले तेव्हा आतून काही हालचाल जाणवत होती. रात्रीच्या वेळी महामार्गाच्या कडेला अशा पद्धतीने टेम्पो उभा असणं आधीच संशयास्पद होतं. पोलिसांनी टेम्पोची पाहणी सुरू केली. आत कोण आहे, गाडी इथे का थांबवली याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र आत जे दिसलं त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. कारण टेम्पोमध्ये साधं सामान घेऊन जाणारे लोक नव्हते. आत काही व्यक्ती बसलेल्या होत्या आणि त्यांच्या हालचाली पोलिसांना सामान्य वाटत नव्हत्या. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं. पण खरी धक्कादायक माहिती अजून समोर यायची बाकी होती. चौकशी सुरू झाली आणि पोलिसांनी टेम्पोची झडती घेण्यास सुरुवात केली. एक वस्तू बाहेर काढली जाऊ लागली. सुरुवातीला काही साधी उपकरणं दिसली. मात्र तपास जसा पुढे जात होता परिस्थिती तसतशी गंभीर असल्याचं स्पष्ट होऊ लागलं. कारण टेम्पोमध्ये स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी रॉड, कटावणी, चॉपर, कटर आणि बॅटरीसारखं साहित्य आढळून आलं. इतक्या वस्तू एकाच ठिकाणी आणि रात्रीच्या वेळी महामार्गाच्या कडेला सापडल्यामुळे पोलिसांच्या संशयाला आता बळ मिळालं. हा टेम्पो इथे फक्त प्रवासासाठी थांबलेला नव्हता, याची चिन्ह स्पष्ट दिसू लागली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चौकशी केली. त्यांची ओळख इरफान मोहम्मद अली हुसेन रहमत आणि उमर फारुक अण्णा सत्तार अशी समोर आली. तेही गुजरातमधील गोधरा येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. सुरुवातीला त्यांनी पोलिसांना काही माहिती देण्याचा टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या चौकशीत एकामागून एक माहिती समोर येऊ लागली आणि याच चौकशीतून पोलिसांना या टेम्पोचा खरा उद्देश समजू लागला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे तिघे महामार्गावर एखाद्या मोठ्या कारवाईच्या तयारीत असल्याचा संशय होता. तपास जसा पुढे गेला तसतशी या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेली. चौकशीत 14 नोव्हेंबर रोजी शिक्रापूर परिसरातील कोंडीपुरी जवळ एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या ट्रकमधून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल चोरी केल्याची माहिती समोर आली. म्हणजेच पोलिसांनी ज्या टेम्पोला संशयावरून थांबवलं होतं त्यामागे यापूर्वीच्या चोरीशी संबंधित धागेदोरेही जोडले जात होते. पोलिसांसमोर आता एक मोठं विचित्र चित्र उभं राहत होतं. हा फक्त एक संशयास्पद टेम्पो नव्हता, तर महामार्गावर फिरणारा एका टोळीचा तपास असल्याचं समोर येत होतं. पोलिसांच्या माहितीनुसार ही टोळी महाराष्ट्र आणि गुजरातमधील महामार्गावर लक्ष ठेवत होती. विशेषतः महामार्गालगतची टायरची दुकानं आणि टायरची वाहतूक करणारी वाहनं त्यांच्या निशाण्यावर असल्याचा तपासात संशय व्यक्त करण्यात आला. रात्रीच्या वेळी मोठ्या वाहनांना लक्ष्य करणं, योग्य संधी पाहणं आणि त्यानंतर चोरी किंवा दरोडा टाकणं अशा पद्धतीने त्यांच्या हालचाल असल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. त्यामुळे पोलिसांना आता आणखी एक प्रश्न पडला होता, या टोळीने याआधी नेमक्या किती ठिकाणी अशाच प्रकारे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी या तिघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासायला सुरुवात केली. त्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली. गुजरातसह महाराष्ट्रातील आळेफाटा, मंचर, सिन्नर आणि गोधरा परिसरात चोरी आणि दरोड्यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचं तपासात उघड झालं. म्हणजेच पोलिसांच्या हातात आलेले हे तिघे पहिल्यांदाच अशा प्रकारच्या संशयास्पद कारवाईत आढळून आले होते. त्यांच्या हालचालींवर आधीपासूनच पोलिसांचं लक्ष होतं आणि गुप्त माहितीदार, टोलनाके तसेच इतर सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांकडून या टोळीवर नजर ठेवली जात होती.